आता आम्ही निश्चित सांगितलंय की आता या वर्षभरामध्ये या 2 वर्षामध्ये सगळी जळगाव शहरातले सगळे रस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळी सिमेंटचे रस्ते करतो आहोत. या वर्षभरामध्ये सगळे रस्ते आम्ही पूर्ण करू जवळपास. कुठे त्या ठिकाणी रस्ते राहणार नाही आणि सुशोभीकरण आम्ही करतोय. जे डिव्हायडर आहेत त्याचे झाडं लावणे. बहुतेक मी जे तार आहेत इलेक्ट्रिकचे ते खूपच विचित्र चित्र दिसतात शहरामध्ये. ते अंडरग्राऊंड करण्याच्या संदर्भामध्ये मग माझ्या खात्यावरून डिझास्टर म्हणून काही करता येईल का? तर त्याला मोठा खर्च लागणार. 300-400 कोटी रुपये लागतायत. खर्च छोटा नाहीये. आणि म्हणतो कुठून आणायचा का सेंट्रलकडून घ्यायचा या बाबतीमध्ये आम्ही निश्चित माहिती घेतो. पण या सगळ्या तार अंडरग्राऊंड करायचे इलेक्ट्रिकच्या, झाडं लावायची डिवायडरमध्ये, जास्तीत जास्त हरित जळगाव करायचं, घाण स्वच्छता की भंगारचे दुकान रस्त्यात आहे की गाड्या लागलेल्या आहेत, भंगारच्या वर्षानुवर्षे सडलेल्या आहेत, त्या सगळ्या काढून फेकायच्या आहेत. सगळ्या गोष्टी मला वाटतं या वर्षभरामध्ये तुम्हाला जळगाव शहर बदललेलं दिसेल. लोकांनी दुसऱ्यांदा आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आणि एकतर्फी टाकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमची जबाबदारी आता मोठी आहे आणि म्हणून आता सरकारी राज्यामध्ये आमचं आहे, केंद्रातही आमचं आहे. त्यामुळे निधीची कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब पण आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. आम्ही आता कुठेही कमी पडणार नाही आणि या वर्षभरामध्ये जळगाव शहराचा आम्ही चेहरा मोहरा नक्कीच बदलू.